श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय भक्तांनो, आजचा हा संदेश त्या प्रत्येकासाठी आहे जो सध्या आयुष्यात संघर्ष करत आहे, ज्याला वाटत आहे की माझ्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही, माझे प्रयत्न वाया जात आहेत आणि इतर लोक माझ्यापेक्षा खूप पुढे गेले आहेत. माझ्या लेकरा, सर्वात आधी एक गोष्ट समजून घे. या जगात प्रत्येकाचं घड्याळ वेगळं आहे, प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे, प्रत्येकाची परीक्षा वेगळी आहे आणि प्रत्येकाच्या यशाची वेळही वेगळी आहे. कुणीतरी 25शीत करोडपती बनतो, कुणीतरी 30शीत मोठं नाव कमवतो, तर कुणाच्या आयुष्याची खरी सुरुवात 50शीत होते. म्हणून दुसऱ्याच्या आयुष्याची तुलना स्वतःच्या आयुष्याशी करू नकोस. तू जेव्हा इतरांकडे पाहतोस तेव्हा तुला वाटतं की ते किती पुढे गेले आणि मी अजूनही इथेच आहे. पण माझ्या लेकरा, तुला त्यांचा प्रवास दिसतो, त्यांचे संघर्ष दिसत नाहीत. तुला त्यांचं यश दिसतं, पण त्यांनी सहन केलेल्या वेदना दिसत नाहीत. लक्षात ठेव, चंद्र आणि सूर्य दोघेही चमकतात, पण ते एकाच वेळी चमकत नाहीत. सूर्याची वेळ वेगळी असते आणि चंद्राची वेळ ही वेगळी असते, तरी दोघांचं महत्त्व सारखंच असतं. तसंच तुझ्या आयुष्याबाबत आहे. तुझी वेळ अजून यायची आहे. तुझं घड्याळ अजून थांबलेलं नाही. तुझ्याकडे अजून वेळ आहे. आज तुला वाटत असेल की कोणीच तुझी दखल घेत नाही, तुझ्या मेहनतीची किंमत कोणीच समजत नाही. पण हे लक्षात ठेव, जे बीज जमिनीत पेरलं जातं ते काही दिवस अंधारात राहतं. त्याला वाटत असेल की माझ्यावर माती टाकली गेली, पण त्याच अंधारातून एक दिवस मोठं झाड तयार होतं. तसंच तुझ्या आयुष्यातही घडत आहे. तू रोज थोडा थोडा स्वतःला सुधारत आहेस, रोज स्वतःला चांगलं बनवत आहेस. कदाचित तुला त्याचा परिणाम आज दिसत नसेल, पण भविष्यात याचा छोट्या प्रयत्नांचा मोठा पर्वत उभा राहणार आहे. तुझा एक दिवस असा नक्कीच येईल की सर्वजण तुझ्याकडे बघतील, सर्वजण तुझ्या यशाचं कौतुक करतील, पण त्यासाठी आजचा संघर्ष स्वीकारावा लागेल. माझ्या लेकरा, तुझं स्वप्न खूप मोठं आहे, म्हणूनच त्याला वेळ लागत आहे. लहान गोष्टी पटकन मिळतात, पण मोठ्या गोष्टीसाठी संयम लागतो. हिरा तयार होण्यासाठी वर्षानुवर्ष लागतात. सोनं शुद्ध होण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागते आणि महान व्यक्तिमत्व घडण्यासाठी कठीण प्रसंगातून जावं लागतं. म्हणून आजच्या अडचणींना शाप समजू नकोस. त्या तुझ्या भविष्यातील यशाची तयारी आहेत. कदाचित आज तुला आर्थिक समस्या असतील, कदाचित घरात तणाव असेल, कदाचित मित्रांनी साथ सोडली असेल, कदाचित तुला वाटत असेल की मी एकटाच आहे. पण लेकरा, जेव्हा सर्वजण साथ सोडतात तेव्हा मी तुझ्या पाठीशी उभा असतो. तुला आज कोणाची मदत नाही, कोणाचा सपोर्ट नाही, कोणी तुझ्यावर विश्वास ठेवत नाही, पण तू स्वतःवर विश्वास ठेव, कारण स्वतःवरचा विश्वास हा सर्वात मोठा आधार असतो. लोक तुझ्यावर शंका घेतील, तुझी खिल्ली उडवतील, तुला कमी लेखतील, पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. गरुड जेव्हा आकाशात उंच भरारी घेतो तेव्हा त्याला कावळ्याची पर्वा नसते, तो फक्त आपल्या ध्येयाकडे पाहतो. तसंच तूही कर, तुझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित कर. रोज थोडी प्रगती कर, रोज स्वतःला कालपेक्षा चांगलं बनव. यश एका रात्रीत मिळत नाही, पण रोज केलेली छोटी प्रगती एक दिवस मोठं यश बनते. माझ्या लेकरा, तुला जे हवंय ते तुला मिळेल, पण योग्य वेळी मिळेल. कधी कधी आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप घाई करतो, पण परमेश्वराला माहिती असतं की योग्य वेळ कोणती आहे. जर एखादं फळ कच्चं असताना तोडलं तर त्याची गोडी मिळत नाही, त्याला पिकण्यासाठी वेळ द्यावा लागतो. तसंच तुझ्या आयुष्यातलीही स्वप्नाबाबत असंच आहे. योग्य वेळ आल्यावर तुला ते मिळणारच आहे. आज तू ज्या संकटातून जात आहेस ते कायमचं नाही. प्रत्येक रात्रीनंतर सकाळ येते, प्रत्येक वादळानंतर शांतता येते, प्रत्येक दुःखानंतर आनंद येतो. म्हणून
हार मानू नकोस. तुझी वेळ येत आहे. तुझं भाग्य जागं होत आहे. तुझ्या मेहनतीचं फळ तुला मिळणार आहे. आज ज्या लोकांनी तुला नाकारलं आहे तेच लोक उद्या तुझं कौतुक करतील. आज ज्या लोकांनी तुला कमी लेखलं आहे तेच लोक उद्या तुझ्याकडून प्रेरणा घेतील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, संयम सोडू नकोस. संयम आणि विश्वास ही 2 शस्त्र तुझ्याकडे असली की जगातील कोणतीही शक्ती तुला यशस्वी होण्यापासून थांबवू शकत नाही. माझ्या लेकरा, तुझं मन खचलं असेल तर आज एक वचन दे. मी स्वतःची तुलना कोणाशी करणार नाही. मी माझ्या प्रवासावर विश्वास ठेवेन. मी माझ्या प्रयत्नावर विश्वास ठेवेन. मी माझ्या स्वप्नांना सोडणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी स्वामी समर्थावर विश्वास ठेवेन. कारण जिथे विश्वास असतो तिथे मार्ग नक्कीच सापडतो. आज तुझ्या आयुष्यात कितीही अंधार असला तर लक्षात ठेव, प्रकाश जवळच आहे. आज कितीही अडथळे असले तरी मार्ग तयार होत आहे. आज कितीही उशीर होत आहे असं वाटत असलं तरी तुझं घड्याळ योग्य वेळ दाखवत आहे. फक्त चालत राहा, प्रयत्न करत राहा, विश्वास ठेवत राहा आणि लक्षात ठेव, प्रत्येकाचं घड्याळ वेगळं आहे. तुला जे हवंय तेच मिळेल. तुझ्याकडे अजून वेळ आहे. श्री स्वामी समर्थ. माझ्या लेकरा, अजून एक गोष्ट तुला सांगायची आहे. तुला वाटतं की तुझे प्रयत्न कोणी पाहत नाही. तू दिवस रात्र मेहनत करतोस, मनापासून प्रार्थना करतोस, चांगले कर्म करतोस, पण तरीही आयुष्यात अपेक्षित बदल दिसत नाही. अशा वेळी मनात प्रश्न येतो, देवा, माझ्यासोबतच असं का? पण लेकरा, नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी किती वळणं घ्यावी लागतात हे तुला माहिती आहे का? ती सरळ जात नाही. तिला खडक भेटतात, अडथळे भेटतात, खोल दऱ्या भेटतात, तरी ती थांबत नाही. कारण तिला माहिती असतं की माझं अंतिम ध्येय समुद्र आहे. तसंच तुझ्या आयुष्याबाबत आहे. आज तू ज्या अडथळ्यांना सामोरं जात आहेस ते तुला थांबवण्यासाठी नाहीत, ते तुला अधिक मजबूत बनवण्यासाठी आहेत. लक्षात ठेव, देव कधीही कमकुवत व्यक्तीला मोठी जबाबदारी देत नाही. ज्या व्यक्तीकडून मोठं काम घडवून घ्यायचं असतं त्यालाच मोठ्या परीक्षा द्याव्या लागतात. म्हणून जर तुझ्या आयुष्यात संघर्ष जास्त असेल तर समजून घे की तुझ्यासाठी काहीतरी मोठं राखून ठेवलेलं आहे. आज जे अश्रू तुझ्या डोळ्यात आहेत ते उद्या आनंदाश्रूमध्ये बदलणार आहेत. आज जे लोक तुला दुर्लक्षित करत आहेत ते उद्या तुझ्या यशाच्या गोष्टी सांगतील. माझ्या लेकरा, स्वतःला कधीही कमी समजू नकोस. समुद्रातील मौल्यवान मोती हा किनाऱ्यावर सापडत नाही, त्यासाठी खोलवर जावं लागतं. तसंच तुझ्या आतही एक अनमोल शक्ती दडलेली आहे. तू जितका स्वतःवर विश्वास ठेवशील तितकं तुझं आयुष्य बदलत जाईल. भीती सोड, भूतकाळातील चुका सोड, लोक काय म्हणतील याचा विचार सोड. कारण जगाचं काम बोलणं आहे आणि विजेत्याचं काम चालत राहणं आहे. तुला आज उत्तर मिळत नसेल तरी प्रश्न विचारणं थांबवू नकोस. तुला आज यश मिळत नसेल तरी प्रयत्न करणं थांबवू नकोस. तुला आज साथ मिळत नसेल तरी स्वतःवर प्रेम करणं थांबवू नकोस. कारण जे लोक शेवटपर्यंत टिकून राहतात विजय त्यांचाच होतो. माझ्या लेकरा, आज रात्री झोपताना एकच विचार मनात ठेव, मी योग्य मार्गावर आहे. माझी वेळ येत आहे. माझ्या आयुष्यातील चांगले दिवस माझ्याकडे चालत येत आहेत. आणि जेव्हा जेव्हा मन खचेल तेव्हा फक्त स्वामींचं नाव घे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि हे नाव तुला धैर्य देईल. हे नाव तुला शक्ती देईल. हे नाव तुला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाईल. आणि मग एक दिवस तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, त्या कठीण दिवसांनीच मला घडवलं आहे, त्या प्रतीक्षेनेच मला मजबूत बनवलं आहे आणि स्वामींच्या कृपेनेच माझं आयुष्य बदललं आहे. माझ्या लेकरा, हा संदेश संपण्याआधी फक्त एवढंच सांगणार आहे. आज तुझ्या आयुष्यात कितीही अंधार असो,
कितीही संकट असोत, कितीही अपयश आलेलं असो, तरी निराश होऊ नकोस. कारण ज्या क्षणी तुला वाटतं की सर्व संपलं आहे, त्याच क्षणी परमेश्वर तुझ्यासाठी नवीन सुरुवात लिहित असतो. लक्षात ठेव, तुझं नशीब झोपलेलं नाही, तुझी स्वप्न हरवलेली नाहीत, तुझे प्रयत्न वाया गेलेले नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी समर्थांनी तुला विसरलेलं नाही. फक्त थोडा संयम ठेव, थोडा विश्वास ठेव आणि चालत राहा. कारण तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर अध्याय अजून लिहिला जायचा आहे. एक दिवस असा येईल की आजच्या सर्व वेदना, सर्व अश्रू आणि सर्व संघर्ष तुझ्या यशाची कहाणी बनतील आणि त्या दिवशी तू अभिमानाने म्हणशील, मी हार मानली नाही, म्हणूनच मी जिंकलो. चला, शेवटी सर्वांनी मनापासून बोला, श्री स्वामी समर्थ. जर तुमचा स्वामीवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामी चरणी रुजू.